रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 11 डिसेंबर 2024। आम्ही निघालेलो आहोत गरुडेश्वर या ठिकाणाहून। आमचा आज पायी परिक्रमेचा 29वा दिवस आहे। आता वाजलेले 6। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात। तर चला नर्मदे हर। सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आम्ही निघालोच होतो। पुढे अर्धा किलोमीटर आल्यानंतर बाबाजींनी हाक मारली चाय प्रसादीसाठी। आश्रम आहे या ठिकाणी। आता चाय प्रसादी घेणार आणि पुढे निघणार आहोत। नर्मदे हर। हे बाबाजी आहेत, या ठिकाणी सेवा देतात। चाय प्रसादी घेतली, बालभोग केला आणि पुढे निघालेलो आहोत। आज गरुडेश्वर या ठिकाणी जायचं आहे। 27 किलोमीटरचा प्रवास राहणार आहे। तर चला बघू। रोडचा मार्ग सोडून आता पुन्हा आम्ही पगदंडी मार्गाने चाललेलो आहोत, कारण रोडच्या साईडने थोडासा जास्त फेरा पडतो आणि पगदंडीने थोडं शॉर्टकटने जाता येतं। पगदंडी सोडून पुन्हा आम्ही आता शेतीच्या कडेकडेने चाललेलो आहोत। आज बरेच मार्ग आलेले आहेत, रोडचा मार्ग, पगदंडी मार्ग। आता शेतीच्या कडेकडेने चाललेलो आहोत। परिक्रमावासियांना रोड समजावा त्याच्यामुळे ते पाट्या लिहिलेल्या आहेत छोट्या छोट्या। आमच्या मैया दरवेळेस कन्फ्युजच असतात। बघा, हा पूर्ण शेतीतला रस्ता आहे, बांधाने चाललेला आहोत। तर परिक्रमावासियांना समजावा म्हणून प्रत्येक ठिकाणी हे छोटे छोटे बोर्ड लावलेले आहेत आणि पुढे झेंडी लावलेली आहे झाडाला, म्हणजे परिक्रमावासियांना रस्ता समजावा योग्य, कुठे भटकू नये परिक्रमावासी। बघा, शेतीच्या कडेने सगळे चाललेले आहेत। कापसाची शेती आहे। परिक्रमावासी शेतीचा पगदंडी मार्ग सोडून आम्ही आता वडाद्रा या गावामध्ये आलेलो आहोत। गाव लागलेलं आहे छोटस। आता रोडचा मार्ग आलेला आहे, रोडच्या मार्गाने पुढे जाणार आहोत। इथे चैतन्यवाडी आश्रम आहे। तर बाबाजींनी हाक मारली आश्रमातून चाय प्रसादीसाठी या। चाय प्रसादी घेऊन पुढे निघणार आहोत। आता हे आश्रम आहे। चाय प्रसादी घेतली आणि पुन्हा आम्ही पुढे मार्गस्थ झालेलो आहोत। पुन्हा पगदंडी मार्ग लागलेला आहे। मैयाच्या किनाऱ्याने जायचं आहे। आता पगदंडी मार्गाने जाताना परिक्रमावासी पगदंडीचा रस्ता सोडून पुन्हा आम्ही मैयाच्या किनाऱ्याने चाललेलो आहोत। मैयाचा किनारा हा छोटासा रस्ता आहे, पायवाट आहे ही। इकडे डोंगर आहेत, झाडी आहेत आणि इकडे मैयाचा किनारा आहे। आम्ही चाललेलो आहोत। याचा किनारा सोडून पुन्हा आम्ही या शेती मार्गातून पगदंडीने चाललेलो आहोत। तिलकवाड्याला आता दुपारच्या भोजनासाठी जायचं आहे। हा रस्ता आहे आता जाण्याचा। किनाऱ्याने मैयाच्या थोडासा हा अवघड रस्ता आहे, पूर्ण चढ उतार खड्डे आहेत। परिक्रमावासी आमचे येत आहेत। तिलकवाडा या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत। पुढे श्री मारुती धाम श्री ताराम अन्नक्षेत्र आहे, त्या ठिकाणी आम्ही भोजन प्रसादीसाठी जाणार आहोत। आमच्या मैया विश्रांतीसाठी बसलेल्या आहेत। दुसऱ्या मैया अननस खात आहे। तर पुढे निघणार आहोत सीताराम अन्नक्षेत्र या ठिकाणी। हे आहे मारुती धाम, मैयाच्याच किनारी आहे। या ठिकाणी आम्ही आता दुपारची भोजन प्रसादी करणार आहोत आणि पुन्हा गरुडेश्वर या ठिकाणी मार्गस्थ होणार आहोत।
मारुती धाम हे आहे मारुती धाम. हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. परिक्रमावासी भोजन करून पुढे मार्गस्थ झालेले आहेत. हनुमंतराय इकडे आहेत रामेश्वर महादेव. आता भोजन प्रसादी करणार आहोत. थोडीशी विश्रांती घेऊन परत पुढे निघणार आहोत. आता भोजन प्रसादी केली आणि पुढे निघण्याची तयारीत आहोत. तर चला निघूयात पुढे गरुडेश्वर या ठिकाणी. तिलकवाडावरून गरुडेश्वरला चाललो होतो. तर या मैया मातीचे काही वस्तू बनवत आहेत. क्या है ये मैया? वो भद्रवा देव है ने, हाँ, इसने चढ़ते वो घोड़ा के भाई. मैया मातीचा हाताने घोडा बनवत आहे. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक बाबाजी आहेत. ते मटका बनवत आहेत. मी पहिल्यांदाच पाहते असं प्रत्यक्षपणे बनवताना. तिकडे दुसरे बाबाजी आहेत. ते माती मळत आहेत, घट्ट करतायत. आणि हे बाबाजी बनवत आहेत. झाला तयार. नर्मदे हर. गुजरातमधील तिलकवाडा या गावामध्ये जुन्या पद्धतीची अजूनही घरे आहेत जे बघायला भेटतात आणि लोक त्याच्यामध्ये राहतात. अजूनही लाकडी पद्धतीची घरं आहेत. सुंदर वाटते बघायला. जुन्या पद्धतीची घरे. सहसा अशी घरं बघायला भेटत नाही. इथे आहेत आणि त्याच्यात लोक राहतात अजूनही. आता रोडने आम्ही चाललेलो आहोत. मैयाचा किनारा नाही. या ठिकाणी रघुवीर अन्नक्षेत्र आहे. परिक्रमावासी थांबतात. तर मध्ये रमणेश्वर महादेव मंदिर आहे. या ठिकाणी या बाबाजींनी बोलवलेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. रमणेश्वर महादेव आणि आश्रमातील हे वातावरण आहे. बाबाजींनी बोलवलेलं आहे. आश्रमातून निघालो आणि आश्रमाच्या बाहेरच छोटासा गोल ओटा केलेला आहे आणि याच्यामध्ये हे एक पाण्याचं भांड आहे आणि एक धान्य ठेवलेलं भांड आहे. पक्ष्यांसाठी ठेवलेलं आहे हे. चला आता आम्ही निघणार आहोत पुढे. नर्मदे हर. 2-2.5 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर एका घराच्या समोर सावलीला बसलेलो आहोत आणि आता परत पुढे निघणार आहोत. थोडी विश्रांती म्हणून विसावा घेतला. तो रोडचा मार्ग सोडून पुन्हा आम्ही पगदंडी मार्गाने निघालेलो आहोत. परिक्रमावास्यांना समजावं म्हणून झेंडी लावलेली आहे पुढे. त्या दिशेने आम्ही जाणार आहोत. सायंकाळचे 4-4:30-5 झाले की थोडंसं चालायला जड जातं कारण पाय दुखतात. दिवसभर एवढं चालावं लागतं. सकाळी 6:30-6:45 पासून चालायला निघतो. तसं तर 4लाच उठतो सगळं आवरण्यासाठी, पूजा वगैरे. 6:30-6:45 पासून चालायला निघालं की दिवसभर चालायला लागतं. थोडीशी विश्रांती पण घेतो. पण हा जो कालावधी आहे 4-4:30च्या नंतरचा
पाय विसावले जातात, चालणं होत नाही, एकदम हळूहळू चालतो. आश्रमात जाण्यापूर्वी मी आलेले आहे किराणा स्टोअरमध्ये की कपडे धुण्यासाठी साबण आणि निरमा लागतोय, तर मी इथून घेणार आणि पुढे जाणार. हे किराणा दुकान आहे. या ठिकाणी मी सर्फ एक्सेल पावडर आणि साबण घेतलेला आहे. हे किराणा दुकान आहे. कपडे धुणार आहे आता जाऊन. हा हे परिक्रमाचा मार्ग. आश्रमामध्ये आम्ही थांबणार आहोत. तर हे गरुडेश्वर रोडलाच, गरुडेश्वर मध्ये हे अन्नक्षेत्र आहे. जय बजरंगबली या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत. हे आश्रम आहे. हा आश्रमाच्या बाहेरचा परिसर आहे. या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत. रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे. हा आश्रमाच्या आतला परिसर आहे. परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे. आणि आम्ही इकडे आसन लावलेलं आहे. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. आज एक दुःखद घटना घडली. मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील तेलीभट्ट्यान बुजुर्ग गावातील महान तपस्वी योगी संत सियाराम बाबांनी देह त्यागला आहे आज एकादशीचा. तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नर्मदे हर.